नमस्कार, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत. मित्रांनो, मैत्रिणींनो, आज बोलायचं आहे ते केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे माजी अध्यक्ष पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याबद्दल. अमित शहा 2 दिवस महाराष्ट्रामध्ये होते. त्यांची विदर्भात ते होते. पक्षाच्या जुन्या कार्यकर्त्यांवरती मी अन्याय करणार नाही असं ते म्हणाले. तिथे काही कार्यक्रम त्यांनी घेतले. मग जळगावला आले. जळगावला त्यांचं भाषण झालं. संभाजीनगरला ते आले. तिथे जंगी सभा झाली आणि त्या सभेमध्ये अशोक चव्हाण जे नुकतेच कमळपंथीय झालेत त्यांचंही भाषण झालं आणि त्यांनी ज्या पद्धतीने लोटांगण घातलं अमित शहांपुढे ते तर बघवत नव्हतं. त्यानंतर अमित शहा मुंबईला आले. मुंबईला एकनाथ शिंदे, अजितदादा पवार, देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या अन्य नेत्यांशी त्यांची चर्चा झाली. आणि बघा, अमित शहांनी सांगितले की लोकसभेतल्या जास्तीत जास्त जागा आपल्याला निवडून आणायच्या आहेत. त्यामुळे कुठल्याची एका पक्षाने म्हणजे अजितदादा गट असेल किंवा शिंदे गट असेल यांनी हट्टीपणा करून चालणार नाही. ज्या जागा जो पक्ष जिथे जिंकू शकेल अशांनाच ती जागा मिळेल आणि त्यामुळे ताणून धरू नका आणि आपल्या पक्षाच्या लोकांनाही त्यांनी सांगितले. आणि एक प्रकारे 22 जागा मागणारे शिंदे किंवा गजानन कीर्तीकर तर म्हणाले 22 जागा मिळायलाच पाहिजेत. रामदास कदमांनी आक्रमक स्टेटमेंट्स केली. इकडे शिंद्यांना जेवढ्या जागा मिळतील तेवढ्याच आम्हाला पाहिजेत. मी शिंदे गटाला समजा 22 जागा हव्यात, मग 22 जागा छगन भुजबळांना तेवढ्याच जागा आम्हाला पाहिजे, मग 22 जागा भुजबळांना. मग भाजपने काही 4 जागांवर समाधान मानायचं. 48 जागा आहेत, एकूण 22 दुने 44, 4च जागा भाजपला. पण अमित शहानी असं म्हणतात की बंद दाराआड चर्चेमध्ये शिंदे आणि अजितदादांना सज्जड त्यांनी एक प्रकारे दमातच घेतलं आणि वाटेल त्या मागण्या पूर्ण केल्या जाणार नाहीत, हट्टीपणा करू नका असं सांगितलं. आणि मग ज्या बातम्या पसरत झाल्या त्या भाजपच्याच गोटात न झाल्या. अगोदर भाजप स्वतः 32 जागा मागत होता, तो आता 36 जागा आम्हाला मिळायला पाहिजेत असं भाजपच्या महाराष्ट्रातल्या नेत्यांची भूमिका आहे. म्हणजे 12 जागा उरल्या. त्या 12 जागांमध्ये शिंदे गट आणि अजितदादा म्हणजे शिंदेंना 10 जागा, 2 जागाच अजितदादांना अशी भाजपच्या काही नेत्यांचं म्हणणं आहे की तेवढ्याच जागा त्यांना देऊ आम्ही. म्हणजे एकूण मिळेल त्या तुकड्यांवरती तुम्ही तुमची भूक भागवा. जास्त शहाणपणा करू नका, कारण तुमचे मागचे दोर कापले गेले. तुम्ही काहीही करू शकत नाही. तुमची लोकप्रियता म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांच्या विरोधातली एकूण लाट आहे. त्यामुळे उलट शिंदे आणि अजितदादा गटातल्या काही लोकांना कमळाच्या चिन्हावरती जर निवडणूक लढवली तर ते जिंकून येतील असं भाजपला वाटतं. म्हणजे भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रातले जे 2 प्रादेशिक पक्ष फोडून खोके गट आणि सिंचन गट म्हणजे शिंदे आणि अजितदादा गट या 2 गटांना त्यांनी आपल्याबरोबर घेतलं. त्यांनाही ते आता मिंधे त्यांना व्हायला लागते. भाजपचं मिंधे पण स्वीकारायला लागते. आम्ही म्हणू म्हणजे भाजप म्हणेल ते त्यांना ऐकून घ्यायला लागते. भाजप पुढे पूर्णपणे त्यांना नरम भूमिका घ्यावी लागती आहे. शरण झालेले आहेत ते भाजपच्या चरणी दीन झालेले आहेत हे दोन्ही पक्ष. त्यामुळे अमित शहा त्यांच्यावर दादागिरी करतात हे तर आता दिसलं आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजितदादा त्या ठिकाणी नव्हते, पण जळगावच्या सभेमध्ये मला वाटतं जळगावच्या सभेमध्ये अमित शहा असं म्हणाले की शरद पवारांनी 50 वर्ष शरद पवारांना महाराष्ट्राने सहन केलं. त्यांनी केलं काय महाराष्ट्रासाठी? सहन केलं असं ते म्हणाले. म्हणजे जणू काय एखादा कोणीतरी वाईट माणूस आहे, काहीतरी अपप्रवृत्ती आहे एखादी आणि ती आपण सहन करतो असं म्हणतो. सहन कसं केलं असं ते म्हणाले. त्यावेळी व्यासपीठावरती महाराष्ट्रातले भाजपचे काय असे ना पण नेते होते. आणि अशा वेळी महाराष्ट्राचा स्वाभिमान जागा झाला नाही. शरद पवार कुठल्याही पक्षाचे असे नाहीत का, पण त्यांच्याविरुद्ध अशा प्रकारची टीका त्यांनी केली. म्हणजे ज्या शरद पवारांचं बोट धरून मी राजकारणात काही गोष्टी शिकलो, शेतीमधल्या गोष्टी शिकलो असं ते माझे गुरु आहेत असं स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांना पद्मविभूषण हा किताब दिला.
मग 50 वर्ष 60 वर्षात शरद पवारांनी काहीही केलं नाही, महाराष्ट्र उलट खड्ड्यात घातला, देश खड्ड्यात घातला असेल तर मग त्यांना पद्मविभूषण मोदी सरकारनंच दिलं ना. का दिलं मग? अरुण जेटली बारामतीत आले आणि ते म्हणाले की 100 बारामती देशात झाल्या पाहिजेत, ठिकठिकाणी बारामती पद्धतीचा विकास झाला पाहिजे असं अरुण जेटली म्हणाले. सुषमा स्वराज यांनी शरद पवारांबद्दल चांगले उद्गार काढले. आणि अलीकडे तुम्हाला सांगतो की 1 ऑगस्टला जेव्हा शरद पवारांनी नरेंद्र मोदी भेटले तेव्हासुद्धा नरेंद्र मोदींनी त्यांच्याबद्दल प्रेमादराने दोघांमधलं प्रेम त्याच्यामध्ये दिसून आलं. नरेंद्र मोदींनी त्यांच्याबद्दल आदर व्यक्त केला, शरद पवारांनी सुद्धा त्या समारंभात आदर व्यक्त केला, टीकाही केली पण आदरही व्यक्त केला त्यांच्याबद्दल. असं नातं असताना शरद पवार ही जणू काही महाराष्ट्रावरती कोसळलेले स्कायलॅब संकट आहे एखादं, म्हणजे स्कायलॅब कोसळणार होती अशा बातम्या होत्या एकेकाळी काही वर्षातून. एखादं आसमानी संकट असावं शरद पवार, अशा प्रकारे अमित शहा यांनी बोलून त्यांनी केवळ शरद पवारांचा, राष्ट्रवादी काँग्रेसचा अपमान केला नाही, तमाम महाराष्ट्राचा त्यांनी अपमान केला. महाराष्ट्राच्या स्वाभिमानावरती त्यांनी एक प्रकारे आघात केला. पण संपूर्ण महाराष्ट्र काही अपवाद वगळला तर स्वस्थ बसला. फारशा कोणी प्रतिक्रिया व्यक्त केल्या नाहीत. म्हणजे जयंत पाटील असतील, सुप्रियाताई तर अत्यंत सौजन्याने म्हणाले. सुप्रियाताई म्हणाले की टीका करण्याचा लोकशाहीत प्रत्येकाला अधिकार आहे असं त्या म्हणाले. म्हणजे शरद पवारांनी काहीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. यापूर्वी ज्या अमित शहानी शरद पवारांवरती टीका केली होती, अशीच टीका केली होती, जहरी टीका केली, तेव्हा शरद पवार म्हणाले होते निदान मी कुठल्या तरी गुन्ह्याच्या अंतर्गत जेलमध्ये जाऊन आलो नाही, मी तडीपार तरी झालो नव्हतो. अशा प्रकारचा टोमणा शरद पवारांनी अमित शहांना हाणला होता. बारामतीला नरेंद्र मोदी जाऊन बारामतीतील शरद पवारांची विकास कामं पाहून आले. भाजपचे बडे बडे नेते तिथे जाऊन आलेले आहेत. शरद पवारांनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट स्थापन केली आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला सुद्धा मी मांजरीच्या पुण्याजवळच्या मोदीजींनी भेट दिली तिथे. एवढंच नव्हे तर तिथे जाऊन शरद पवारांचं मोदीजींनी कौतुक केलं होतं. बघा, नितीन गडकरी सुद्धा तिथे गेले होते वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला आणि त्यांनी असं सांगितलं की उत्तर प्रदेशचा ऊसाचा उतारा अतिशय कमी होता उत्तर प्रदेशमधला आणि तो उतारा इतका कमी होता की थर्ड ग्रेडचा सुद्धा नाही, त्यापेक्षा कमी असा तो उतारा 35 टन होता उतारा उत्तर प्रदेशमधला. आणि तो उतारा इतका कमी होता की नितीन गडकरी म्हणाले की उत्तर प्रदेशच्या लोकांनी सांगितलं की वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला जा, भेट द्या, त्यांच्याकडनं काही गोष्टी शिका. जी शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या अधिपत्याखाली संस्था चालली. उत्तर प्रदेशचे लोक जाऊन तिथनं शिकून आले आणि मग त्यांचा उतारा जो होता तो दुपटीपेक्षा अधिक वाढला. शरद पवारांना काही महिन्यांपूर्वीच पंजाबराव देशमुख, जे भारतामधले थोर नेते, मंत्री आणि भारतामध्ये शेतीमध्ये मोठं परिवर्तन आणलं, महाराष्ट्रात परिवर्तन आणलं. पंजाबराव कृषी विद्यापीठ आहे, तुम्हाला माहितीच आहे. त्या पंजाबराव देशमुख अवॉर्ड हे नितीन गडकरींच्या हस्ते अलीकडच्या काळामध्ये शरद पवारांना देण्यात आलं आणि त्यावेळी नितीन गडकरींनी शरद पवारांचं अतिशय कौतुक केलं. ते म्हणाले की महाराष्ट्राचं राजकीय नेतृत्व, उत्तुंग नेतृत्व कोणतं तर ते शरद पवारांचं. शरद पवारांचा कुठल्या क्षेत्रावर ठसा नाही. म्हणजे महाराष्ट्रातली शेती, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्र, साहित्य क्षेत्र, शेती क्षेत्र, उद्योग क्षेत्र, टेक्नॉलॉजीचं क्षेत्र, IT क्षेत्र, कुठल्या क्षेत्रावरती शरद पवारांचा ठसा नाही हे मला सांगा, असं स्वतः नितीन गडकरी म्हणाले. आणि मोदीजींनी शरद पवारांचं खूप वर्षांपूर्वी कौतुक केलं होतं, हे आपल्याला माहिती आहे. ते गुरु आहेत असं म्हणाले होते. नंतरच्या काळात काही वेळा कौतुक केलं, पण मग मात्र अलीकडे यवतमाळमध्ये त्याच्या अगोदरसुद्धा जेव्हा मोदीजी महाराष्ट्रात आले तेव्हा शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी केलं काय असं ते म्हणाले होते. याचा अर्थ उघड आहे, निवडणुका जवळ आल्या की त्यांना शरद पवार आठवतात. शरद पवारांवर टीका केल्याशिवाय आपण मोठं होऊ शकत नाही असं त्यांना वाटतं.
शरद पवार हे त्यांना संकट काय वाटतं, ते राजकीय संकट वाटतं, कारण शरद पवार हे त्यांना मोठं आव्हान वाटतं. 2019मध्ये शरद पवारांनी भाजपला चांगल्या प्रकारे लोळवलेलं होतं हे आपल्याला माहिती. विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांनी मोठा पराक्रम गाजवला होता हे आपल्याला माहिती आहे. पावसातली सभा आपल्याला माहिती. परंतु आजही शरद पवारांची यांना भीती वाटते. शरद पवार यांची विश्वासार्हता खतम करणं आवश्यक आहे असं त्यांना वाटतं, कारण शरद पवारांचा मुकाबला आपण करू शकू का नाही असं त्यांना वाटतं. कारण शरद पवार केव्हाही वातावरण पालटू शकतात, वेगळ्या खेळ्या करू शकतात. महाविकास आघाडीचे शिल्पकार ते होते. विधानसभा निवडणुकीत गेल्यावेळी कशा प्रकारे त्यांनी पराक्रम गाजवला हेही त्यांनी पाहिलेलं आहे. तेव्हा शरद पवार कधी काय करतील, गेम करतील याची त्यांना भीती वाटते. आणि म्हणून शरद पवारांची विश्वासार्हता जी आहे, आज जनतेच्या मनात ते विश्वासार्ह नेता असले तरीसुद्धा त्याला न खालावण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष आणि त्याचे लांगुलचालन करणारे शिंदे आणि दादा गट म्हणजे समृद्धी आणि सिंचन गट हे वारंवार करत असतात. शरद पवारांच्याबद्दल इतके अपशब्द काढल्यानंतर सुद्धा अजितदादा पवारांनी, छगन भुजबळांनी किंवा शरद पवारांच्यामुळे जे मोठे झाले, धनंजय मुंडे असतील, हसन मुश्रीफ असतील, प्रफुल्ल पटेल असतील, त्यांना ताठ मानाने असं सुनवावं असं वाटलं नाही. शहासाहेब तुम्ही चुकलेला आहात, हे आम्ही सहन करणार नाही. पण हे लाचार झालेले लोक आहेत राष्ट्रवादीतले. जयंत पाटलांनी चांगलं उत्तर दिलं. त्यांनी शरद पवारांनी काय काय केलं हेही सांगितलं. आणि शरद पवारांच्या कामाबद्दल महाराष्ट्राला माहिती आहे हे जयंत पाटीलांनी ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या बरोबरच आहेत. की किल्लारी भूकंपाचा उल्लेख त्यांनी केला की त्यावेळेचं काम लोकांना माहिती. आणि मी सांगतो ना तुम्हाला, मुंबईवर जेव्हा हल्ला झाला, बॉम्बस्फोट झाला मुंबईवर, म्हणजे बॉम्बस्फोट मुंबईत झाले, त्यावेळी मुंबईला रुळावर आणण्यासाठी म्हणून नरसिंहरावांनी शरद पवारांना पुन्हा संरक्षण मंत्री असताना इकडे पाठवल्यानंतर एका आठवड्याच्या आत शेअर बाजार सुरू झाला. सगळ्या संस्था, दळणवळण, रेल्वे, चलनवलन संपूर्ण मुंबईचं सुरू झालं. हे शरद पवारांनी करून दाखवलं. या उलट 2008मध्ये मुंबईवर हल्ला झाला, तेव्हा मुंबईलाच्या हल्ल्याच्या वेळी राजकारण न करता मुंबईला सपोर्ट करण्याच्या ऐवजी, महाराष्ट्र शासनाला नैतिक पाठिंबा देण्याच्या ऐवजी मोदी ताबडतोब आले आणि त्यांनी महाराष्ट्र सरकार म्हणजे त्यावेळेस ते विलासराव देशमुख सरकार हे कसं नालायक सरकार आहे हे सांगण्याची गोष्ट सांगायला सुरुवात केली. ज्यावेळी महाराष्ट्र सरकारला केंद्राने जसा पाठिंबा दिला, केंद्रात UPAचं सरकार, पण गुजरातमधनं येऊन महाराष्ट्र सरकारविरुद्ध गरळ ओकली होती. तेव्हा मोदीजींनी, ते मुख्यमंत्री होते, ते महाराष्ट्र सरकारला सांगायला पाहिजे होते त्यांनी, आम्ही सगळी मदत करू, तुम्हाला काय मदत हवी. उलट त्यांनी आग लावण्याचा प्रयत्न केला. बंगळुरूमध्ये परवा जो एक स्फोट झाले त्यावेळीसुद्धा म्हणजे तिथे काँग्रेसचं सरकार आहे, भाजपने त्या दिवशी काँग्रेसच्या सरकारविरुद्ध बोंबा मारायला सुरुवात केली. त्यावेळी म्हणजे त्या दिवशी निदान किमान तुम्ही राजकारण करायला नको होतं, पण हे राजकारण केलं. ही मंडळी काय लक्षात घ्या, काय लायकीची लोक आहेत ती बघा तुम्ही. शरद पवारांविरुद्ध राजकीय टीका करायला काहीही हरकत नाही, पण शरद पवारांनी ना तुम्ही सहन केलं 50 वर्ष. आणि महाराष्ट्रामध्ये मी तुम्हाला 2-4 गोष्टी सांगतो. महाराष्ट्रामधली फलोद्यान विकास योजना, महाराष्ट्रात डाळिंब, बोरं, द्राक्ष, फुलांची शेती, फुलं फळं यांचा एक्सपोर्ट, कांदा शेतकऱ्यांना केलेली मदत त्यांनी, मगरपट्टा पुण्याचं, हिंजवडीचं IT क्षेत्र, बुट्टीबोरीची वसाहत असेल, अनेक इंडस्ट्रियल इस्टेट्स महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी उद्योगधंदे, BKC, कितीतरी शरद पवारांनी केलेली कामं सांगता येतील. महिलांसाठी स्वतंत्र धोरण, महिला आरक्षण, मराठवाडा नामांतर, किती गोष्टी सांगायच्या शरद पवारांबद्दल. शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी प्रचंड काम केलेलं आहे. कृषी मंत्री म्हणून सुद्धा महाराष्ट्राला सातत्याने मदत करण्याचं काम केलं. एवढंच नव्हे तर मुख्यमंत्री गुजरातचे मोदी जे होते तेव्हा गुजरात दंगल झालेली होती त्यांच्याच कारकिर्दीत, आणि मोदीजींच्याच
अधिपत्याखाली तिथे हे सगळे अनेक प्रकार घडले अशी टीका आरोप झाले होते. UPA सरकारमधनं केंद्रात मोदीजींना फारसं सहकार्य मिळत नव्हतं असं त्यांची तक्रार असताना, कारण त्यांच्या काळात दंगली झाल्या होत्या आणि काँग्रेसला त्यामुळे त्यांच्याबद्दल तिटकाऱ्याची भावना होती. पण त्यावेळीसुद्धा शरद पवारांनी कोणीही आधार त्यांना नव्हता केंद्रामध्ये, केंद्र सरकारमध्ये UPAचं मनमोहन सिंग सरकार असताना शरद पवारांनी त्यांना सर्व प्रकारचं मार्गदर्शन केलं, मदत केली. पण हे लोक केवढी कृतज्ञ आहेत बघा, हे लक्षात घ्या. आता ही झाली एक गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की मी जे तुम्हाला सांगितलं की शरद पवारांच्या काही काही गोष्टी झाल्या. आणि दुसरं तुम्हाला सांगतो की नोटाबंदीच्या काळात जेव्हा नोटाबंदी झाली होती तेव्हा सगळे विरोधी पक्ष मोदीजींवर तुटून पडले होते सगळे. आणि त्यावेळी मांजरीला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला शरद पवारांनी सांगितलं त्यांना या म्हणून ते मोदीजी आले होते. आणि त्यावेळी त्यांनी शरद पवारांचं कौतुक केलं. म्हणजे शरद पवारांनी तरी आपल्याला एक प्रकारे नैतिक पाठिंबा मिळावा अशी त्यांची अपेक्षा असणार तेव्हा. पण शरद पवारांनी त्यांना बोलवलं. शरद पवारांनी त्यांना काही बॉयकॉट केलं नव्हतं तेव्हा की आम्हाला तुमच्याशी काही संबंध ठेवायचे. शरद पवार सलोख्याचे संबंध ठेवतात हे लक्षात घ्या. आणि त्यावेळी जेव्हा देवेंद्र फडणवीस तिथे होते, हजर होते देवेंद्र फडणवीस, आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये शरद पवारांची प्रशंसा केली मोदीजींनी, तेव्हा देवेंद्र फडणवीस यांचा चेहराही पडला होता. त्यांची पंचायत झाली, कारण त्यांनी त्याच्या अगोदरच पवार साहेबांवरती जहरी टीका केली होती, म्हणजे तुफान टीका केली होती. त्याच्या अगोदर माळेगाव शुगर मिलच्या कार्यक्रमामध्ये देवेंद्रजींनी शरद पवारांना टीका केली होती, प्रचंड टीका केली, तिखट टीका केली होती. त्यावेळी अजितदादांनी सांगितलं होतं की म्हणजे देवेंद्रजींना, तुमची नेमणूक मोदीजींनी केली आहे आणि मोदीजी शरद पवारांना गुरुस्थानी मानतात, तेव्हा त्यांच्यावरती अशा प्रकारे तुम्ही टीका करू नका असं अजितदादा म्हणाले होते तेव्हा. आज अजितदादा काय बोलत आहेत? तेच अजितदादा जे आपल्या काकांच्या मदतीला नाही, काकांच्या बाजूने लढत होते, तेच अजितदादा आज अमित शहा, मोदी वाटेल ते शरद पवारांवरती गरळ ओकत आहेत. पण अजितदादा शांत आहे, त्यांना काहीही वाटत नाही याच्याबद्दल, हे लक्षात घ्या तुम्ही. दुसरी गोष्ट अशी की गुजरात दंगलीनंतर मोदींना म्हणजे पवारांची मदत झाली मी तुम्हाला सांगितलं. पण पवार हे राष्ट्रपती होणार अशी बोगस बातमी या भाजपच्या लोकांनी चालवली होती. खुद्द पवारांनी सांगितलं होतं, शरद पवारांनी 2016-17ची गोष्ट सांगू की माझी तशी काहीही इच्छा नाही, अजिबात मुळीच इच्छा नाही माझी. पण पवारांच्याबद्दल एक संशय निर्माण व्हावा की हे भाजपच बरोबर जातील का अशी, म्हणून मुद्दामून अशा बातम्या पेरायच्या किंवा मोदीजी कधी पवारांचं कौतुक करायचं इलेक्शन नसताना, म्हणजे संभ्रम निर्माण करतात. हे मोदीजींचे मित्र दिसत आहेत, मोदीजींबरोबर जाणार का, राष्ट्रवादी संपणार का, असा संशय लोकांमध्ये निर्माण व्हावा, हे लक्षात घ्या तुम्ही. आता दुसरी गोष्ट अशी की एवढा पवारांचा अपमान होत असताना ज्या पवारांची जाहीर मुलाखत राज ठाकरे यांनी केली, पवारांवरती त्यांनी पवारांची वेगवेगळ्या त्यांच्या गुणांसाठी प्रशंसाही अनेकदा केली राज ठाकरेंनी. कारण राज ठाकरे हा एक असा दिलदार माणूस आहे, उदारमनाचा माणूस आहे, त्यांनी कौतुकही केलं होतं पवारसाहेबांचं. पण काल अमित शहाने ज्या प्रकारे पवारांवरती टीका केली, त्यावेळी मला असं वाटलं की कदाचित राज ठाकरे हे मराठी अस्मिता, मराठी स्वाभिमान जपणारे आहेत, ते काहीतरी बोलतील. कारण राज ठाकरे काही भाजपचे गुलाम नाही आहेत, ते भाजपवर कधी टीकाही करतात असं देवेंद्र फडणवीस सांगितलं होतं. जरी ते देवेंद्र फडणवीस आणि अन्य मंडळी त्यांच्या घरी सतत जात येत असले तरीसुद्धा देवेंद्रजी म्हणाले होते की ते आमच्यावर कधी टीकाही करतात. मग असं वाटलं होतं की राज ठाकरे काहीतरी पवारांच्या बाजूने यावेळी उभे राहतील, की अशा प्रकारची टीका तुम्ही त्यांच्यावर करू नका. बाकी टीका करा पवारांवर काही, पण काहीच केलं नाही त्यांनी. ते आमच्या डोक्यावर बसलेले 50-60 वर्ष महाराष्ट्राच्या राजकीय इतिहास जर बघितलं तर बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार हे दोनच व्यक्ती प्रमुख मानावे लागतील. तेव्हा त्या शरद पवारांवरती अशी अत्यंत पूर्वग्रहदूषित द्वेषमूलक टीका करणं हे चुकीचं आहे असं मला सांगायचं.
यामुळे एवढ्यापुरतं समाधान झालं नाही. त्याच्या उपर शरद पवार आणि सुप्रियाताई सुळे या देवेंद्र फडणवीसांच्या घरी सागर बंगल्यावरती गेले होते. काही जण म्हणायला लागले ते जेवायला गेले होते तिथे. अशा खोट्या नाट्या अफवा आणि पोस्ट व्हायरल करण्यात आल्या. बघा, पवारांच्या बद्दल संशय निर्माण करून पूर्ण 100% बोगस बातमी होती. आणि सुप्रियाताईंनी सांगितलं की मी त्या दिवशी बारामतीजवळ लोटे गावात होत्या त्याचे व्हिडिओ आहेत. त्या उशिरा रात्री त्या दिवशी ज्या दिवशी त्या भेटल्या असं सांगतात त्या दिवशी 2:30 वाजता त्या मुंबईत पोचल्या, घरी पोचल्या. पुण्याहून टोल नाक्यावरनं त्या कशा पास झाल्या त्या तिकडनं तुम्ही CCTV फुटेज बघा असंही त्या म्हणाल्या. म्हणजे खोटारडा प्रचार भारतीय जनता पक्षाची मंडळी किंवा त्यांची चापलुसी करणारे लोक कसा करत असतात बघा. काल मी तुम्हाला सांगितलं होतं की उद्धव ठाकरे यांच्याबद्दल ते आणि मोदी यांची चर्चा सुरू झालेली आहे. अशा अफवा कशा पसरवल्या जातात हे लक्षात घ्या तुम्ही. खोट्या अफवा 100% खोट्या बातम्या होत्या. मोदी शहांना ठाकरे कुटुंबापैकी कोणीही कधी आत्ता अलीकडच्या काळात अजिबात भेटलेले नाही. पूर्वीच्या काळातले ते भेटीगाठीचे व्हिडिओ खोटे व्हायरल करून ते आत्ताच भेटले असं म्हणणं किंवा कंड्या पिकवणं हे भाजप आणि त्यांच्या ज्या वेबसाईट्स आहेत, त्यांचे पोर्टल्स आहेत किंवा त्यांचे जे गोदी मीडियातले लोक आहेत ते पसरवत आहेत. खोटारडेपणा ते करत आहेत. म्हणजे उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवरती अपप्रचार त्यांच्याबद्दल करणं, कारण या दोन्ही महाराष्ट्रातल्या प्रमुख शक्तिस्थान आहेत. उद्धव ठाकरेंची भाजपला आणि शिंदे गटाला आणि सिंचन गट म्हणजे अजितदादा गटाला भीती वाटते, भाजपला भीती वाटते. म्हणून त्यांची विश्वासार्हता कमी व्हावी म्हणून या खोट्या नाट्या अफवा पसरवल्या जातात हे लक्षात घ्या. दुसरी गोष्ट अशी की राष्ट्रवादीचा भ्रष्टाचार असं म्हटलं जात होतं. त्याच राष्ट्रवादी ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप होते त्यांनाच फोडून भाजपने स्वतःजवळ घेतलेले, स्वतःच्या आसपास मंत्रिपद दिलेले आहेत महाराष्ट्रामध्ये. हे आपल्याला माहिती आहे. शिंदे गटाचं तेच, ज्यांच्यावरती काही गुन्हेगारीचे आरोप आहेत, जे भ्रष्ट आहेत, अशा काही मंडळींना त्यांनी शिंद्यांच्या टोळीमधले अनेक लोक असे आहेत त्यांना बरोबर घेतलेले आहेत. आणि हे म्हणतात की आम्हाला भ्रष्टाचार निर्मूलन करायचं. म्हणजे मला तर वाटते की विरोधी पक्ष आणखीन स्वच्छ व्हावा म्हणून ही मोहीम आहेत का, की तिथले कलंकित प्रतिमेचे जे असतील नेते ते बरोबर आपल्याकडे घ्यायचे, अशी ही स्ट्रॅटेजी आहे का मला माहीत नाही. दुसरी गोष्ट अशी की घराणेशाही सुप्रियाताईंनी आज उत्तर दिलं की घराणेशाही भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. आणि संसदेमध्ये, लोकसभेमध्ये जेव्हा मोदी बोलत होते तेव्हा गोगोईंनीच मला वाटतं उठूनच सांगितलं होतं की तुमच्याकडे आहे राजनाथ सिंग यांचा मुलगा राजकारणात, ते अमित शहाचा मुलगा काय. उद्धव ठाकरे तर म्हणाले की अमित शहाचं म्हणजे आदित्य ठाकरे मुख्यमंत्री बनवायचे मला असं म्हणतात आणि त्यांची घराणेशाही असं म्हणतात. उद्धव ठाकरे काय म्हणाले बघा. मग अमित शहांचा मुलगा जय शहा हा काय क्रिकेटर आहे का, त्याला कसं काय क्रिकेटमधलं मोठं पद मिळतं अचानकपणे, ही घराणेशाही नाही असं उद्धव ठाकरे विचारतो. पंकजा मुंडे हे घराणेशाहीचं द्योतक नाही आहे. देवेंद्र फडणवीस घराणेशाही नाही आहे. किती उदाहरणं सांगायची. राधाकृष्ण विखे पाटील, सुजय विखे पाटील, शेकडो आणि देशभर शेकडो अशी उदाहरणं सांगता येईल. म्हणजे घराणेशाही युक्त भाजप सुद्धा आहे. मग तो वर तोंड करून पवार साहेब आणि ठाकरे यांच्यावरती टीका करायचा त्यांना नैतिक अधिकार कसा पोचतो हा एक प्रश्न. दुसरी गोष्ट अशी की अमित शहा म्हणाले, काय म्हणाले एका कार्यक्रमात, टाळ्या खाऊ विधान त्यांनी काय केलं ते बघा की घमंडी आघाडी म्हणतात, इंडिया आघाडी म्हणजे. आणि माझं म्हणणं आहे की आम्ही 400 पार होणार. मोदीजी म्हणतात की आज लोकसभेत तुम्ही लोक आहात, उद्या तुम्हाला प्रेक्षकांच्या गॅलरीत बसायची पाळी येणार. विरोधकांना म्हणतात याला घमेंडखोर स्वभाव म्हणतात. ही घमेंड आहे. विरोधी पक्षांनी काहीच केलं नाही, सगळं आम्हीच केलं आहे. देशावर राज्य करण्याचं नाही, ईश्वरानेच मला एक प्रकारे सांगितलं आहे की या देशावरती राज्य तुम्ही करायचं असं मोदीजी म्हणाले.
1000 वर्ष रामराज्य आमचं असणार आहे असं मोदीजी म्हणाले, ही घमेंड नाही आहे? विरोधी पक्ष नादान, नालायक आणि भ्रष्ट आहे असं म्हणणं आणि तुम्ही स्वच्छ आहात असं म्हणणं, ही घमेंड नाही आहे? घमंडिया इंडिया आघाडी म्हणतात. तुम्ही कोण आहात? मोदी आणि शहा हे घमेंडखोर आहेत. आता अमित शहाना मोठा भाई म्हणतात. मोठा भाई म्हणजे जाड्यानी, मोठा भाई म्हणजे मोठा भाऊ. आता हे मोठा भाई नोटाबंदीच्या वेळी त्यांच्याशी ज्या बँकेमध्ये त्यांच्या गटाचं वर्चस्व आहे त्या बँकेमध्ये कोणते व्यवहार झाले अशा बातम्या आल्या होत्या. हे सांगतात, स्वच्छतेच्या लोकांना गोष्टी शिकवतात हे अमित शहा. दुसरी गोष्ट अशी, ते म्हणाले की सोनियाजींना राहुलला, उद्धवजींना आदित्यला, पवारांना मुलीला, ममताला भाच्याला, स्टालिनला मुलाला लॉन्च करायचं आहे. यात तुमच्यासाठी काय? लोकांना असं विचारतं. हे टाळी खाऊ वाक्य. अशा वक्तव्यांना बोलण्याचं कारण नाही आहे. बघा, सोनिया गांधींना राहुल गांधींना पंतप्रधान करायचं आहे. पंतप्रधानांच्या पदाचे कधी म्हटले राहुल गांधी मला पंतप्रधान व्हायचे? राहुल गांधी निवडून येतात की नाही? सोनिया गांधी हे घराणेशाहीचं समजा प्रतीक असेल तर सोनिया गांधी निवडून येत होत्या ना, पहिल्यांदा संधी मिळेल. आणि हाच युक्तिवाद पण पंकजा मुंडेंनी केला होता की आमचं घराणेशाहीमधले आम्ही असो तर आम्ही समजा पहिल्यांदा आम्हाला मिळाली संधी, पण नंतर आम्ही निवडून आलो ना. आदित्य ठाकरे निवडून आलेत ना. आणि आदित्य ठाकरेला मुख्यमंत्री करायचं असं उद्धव ठाकरे कधीच म्हणाले नाहीत. आणि जर म्हणाले आणि त्यांनी काम केलं, त्यांनी अनुभव घेतलेला आहे. उद्या लोकांनी ठरवलं की आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायला पाहिजे, लोकांनी किंवा शिवसैनिकांनी ठरवलं, त्यांना जेवढ्या जागा मिळतील, पुरेशा जागा मिळाल्या तर होऊ शकतील, ते का नाही व्हायचं? दुसरी गोष्ट, स्टालिनला मुलाला, स्टालिन आहेत उदयनिधी, त्यांना मुलाला लॉन्च करायचं आहे. आता मुलगा निवडून आला असेल तर तुम्ही काय त्याच्याबद्दल काय बोलणार काय? अहो अमित शहा, तुम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे की तुमचे मित्र पक्ष जे आहेत, चिराग पासवान हे घराणेशाहीचं प्रतीक नाही का? त्या पटेलबाई, अनुप्रिया पटेल, त्या घराणेशाहीमधल्याच आहेत, उत्तर प्रदेशमधल्या. किती उदाहरणं सांगायची. जयंत चौधरींना तुमच्याबरोबर घेतलं आता, ते चौधरी चरणसिंग यांचे नातू आहेत ते, मग ती घराणेशाही नाही का? त्यामुळे हे जे आरोप करतायत ते सगळे बोगस आरोप आहेत आणि हेच लोक घमेंडखोर आहेत असं मला स्पष्टपणे नोंदवायचं आहे. आणि दुसरं म्हणजे सुप्रियाताई सुळे यांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री होण्यात काहीच रस नाही. शरद पवारांनी जेव्हा अजितदादा त्यांच्याबरोबर होते तेव्हाच सांगितलं होतं की अजितदादा महाराष्ट्रात रस आहे, सुप्रियांना राष्ट्रीय राजकारणात रस आहे जास्त, असं ते म्हणाले होते शरद पवार. स्वतः सुप्रियाताई म्हणाल्या होत्या. त्यामुळे खोटे आरोप करायचे, खोट्या अफवा पसरवायच्या या लोकांबद्दल आणि आपलं इप्सित साध्य करायचं. प्रादेशिक पक्ष संपवणं हे त्यांचं ध्येय आहे. म्हणून राष्ट्रवादी आणि शिवसेना संपवायचं. गेल्या वेळी तर 2019मध्ये अमित शहा म्हणाला होता की यांना पटक देंगे, म्हणजे कुस्तीमध्ये उचलून आपटणं म्हणतात तसं आपटायचं आहे ना, असं ते म्हणाले. म्हणजे हे प्रादेशिक पक्ष संपवायचे आहेत आणि उद्या उपयोग झाला की एकनाथ शिंदे आणि अजितदादा गट यांनाही संपवतील, त्यांना फेकून देतील आणि फक्त महाराष्ट्रात आपली सत्ता असावी, बाकी प्रादेशिक पक्ष अजिबात नसावेत, ही त्यांची महत्त्वाकांक्षा आहे. आज पवारांबद्दल, काल उद्धव ठाकरेंबद्दल जे जहरी टीका करतात आणि ही जहरी टीका ज्या भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातल्या लोकांना आवडती आहे, महाराष्ट्रातल्या नेत्यांना आवडते, त्यांनी हे समजून घ्यावं की हा महाराष्ट्राचा अपमान आहे आणि हा महाराष्ट्राचा अपमान तुम्ही सहन करता आहात. भाजपमधल्या लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे, नेत्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. टीका करा, पण महाराष्ट्राचा अस्मितेचा एक प्रकारे हा अपमान आहे. शरद पवारांबद्दल बेलगाम वाटेल तशी टीका करणं, उद्धव ठाकरेंवर टीका करा, पण वाटेल तशी जर तुम्ही टीका करायला लागलात तर तो एक प्रकारे मराठी माणसाचाही अपमान आहे. आणि आज दिल्लीमधली ही महाशक्ती मराठी माणसाचा, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा, महाराष्ट्राच्या आयडेंटिटीचा अपमान करत आहेत. त्यांना दिल्लीवरनं आणि गुजरातमधनं महाराष्ट्रावरती राज्य करायचं आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे पवारांचा अपमान झाला, वा 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 असं ज्यांना आनंद वाटत असेल, काही विशिष्ट लोकांना, विशिष्ट समाज घटकातील लोकांना, त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे
उद्या याची किंमत तुम्हालाही द्यावी लागेल, कारण हे दिल्लीवरनं राज्य करणारे लोक आहेत. त्यांना महाराष्ट्राच्या हिताची काहीही पडलेली नाही आहे. त्यांना गुजरातचं हित साधायचं मुख्यतः. महाराष्ट्रातनं उद्योगधंदे पळवायचे, महाराष्ट्राच्या लोकांचा अपमान करायचा, शिवरायांचं केवळ नाव घ्यायचं. केवळ कुठे झालं स्मारक केलं का त्यांनी? शिवरायांचं केवळ नाव घ्यायचं आणि आपल्या पक्षाचं मार्केटिंग करायचं आणि संपूर्ण महाराष्ट्र आपल्या कवेत घ्यायचा. महाराष्ट्र केंद्रशासित करण्याची गरजच नाही आहे. लाचार आणि मिंधे गटांना, सिंचन आणि समृद्धी गटाला बरोबर घेऊन मग आपोआपच केंद्रशासित न करता सगळ्या महाराष्ट्रावरती, मुंबईवरती आपणच राज्य करायचं, असा हा प्रकार आहे. लोकशाही ठेवायची आहे अधिकृतपणे तांत्रिकदृष्ट्या, पण अघोषित आणीबाणी असल्यासारखं वातावरण तयार करायचं आणि म्हणायचं लोकशाही आहे ना आमच्याकडे, पण असते ती हुकुमशाही, एकाधिकारशाही. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात मराठी लोकांचं राज्य आहे ना, पण रिमोट कंट्रोल दिल्लीच्या 2 मोठ्या गुजराती नेत्यांच्या हातात ठेवायचा आणि महाराष्ट्रातले जे कोणी नेते आपल्याबरोबर असतील त्यांना लाचार बनवायचा, असं हा प्रकार आहे. त्यामुळे मित्रांनो लक्षात घ्या, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचाच हा केवळ अपमान नाही, हा तुम्हा मराठी माणसाचा, मराठी अस्मितेच्या वरती एक प्रकारे त्याच्यावरती आघात करण्याचा हा प्रकार आहे. हे लक्षात ठेवा. अमित शहा यांच्या वर्गणीचा हा बोध आहे. त्यामुळे या लोकांना मतदार निवडणुकीत धडा शिकवतील की काय हे बघायला पाहिजे. हा व्हिडिओ संपवण्यापूर्वी हेमंत देसाई ऑफिशियल हा यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा, शेजारचं बेल आयकनचं बटन दाबा आणि मित्रमंडळींनाही सांगा की हा चॅनल जरूर बघा. सध्या इतकंच. नमस्कार. थँक्यू.